मुंबई गोवा महामार्गावरील हातकंबा गावाजवळ गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि या टँकरमधील गॅस हा लीक झालेला आहे। आपण सध्या हातकंबा गावाजवळ आहोत आणि हातकंबा गावाजवळील या वळणावरती हा गॅस टँकर खाली पडलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या गॅस टँकरमधून गॅस लीक होत होती, मात्र प्रशासनानं ही गॅस गळती जी आहे ती थांबवलेली आहे आणि क्रेनच्या माध्यमातून हा जो टँकर आहे तो वरती काढला जाणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टँकरमध्ये जो आहे गॅस शिफ्ट केला जाणार आहे। रात्रीची घटना आहे, जवळपास 11 ते 11:30च्या दरम्यानची ही घटना आहे। जवळपास 8 तास झालेले आहेत या घटनेला आणि या मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। हातकंबापासून पुढे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्यामुळे महामार्गावरती मोठ्या रांगा देखील लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं तर गेल्या 2 महिन्यातली ही मुंबई गोवा महामार्गावरची गॅस टँकर पलटी होण्याची ही दुसरी घटना आहे। यापूर्वी निवळी येथे गॅस टँकर पलटी झाला होता आणि त्यातून गॅस देखील लीक झाला होता, त्यामुळं घरांचं देखील नुकसान झालं होतं आणि आता ही दुसरी घटना या ठिकाणी हातकंबा गावाजवळ घडलेली आहे आणि या टँकरमध्ये गॅस देखील लिकेज झालेला आहे। सर्व प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। पोलीस अधीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर प्रांताधिकारी असतील, यांनी देखील रात्री या ठिकाणी आपली हजेरी लावली होती आणि एकंदरीत पूर्ण पाहणी केली होती। परिस्थिती ही पूर्णपणे नियंत्रणात आहे। सुरक्षेच्या कारणास्तव या गावातली जवळपास 100 ते 150 लोकांना सुरक्षा स्थळी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर पूर्ण शासकीय यंत्रणा या ठिकाणी हा गॅस टँकर जो आहे तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे। एकंदरीत पाहिलं तर या गावाजवळ जी लोक राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। हा गॅस टँकर क्रेनच्या माध्यमातून वरती काढण्याचं काम सध्या इथं सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।